सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. आज जे आहे बघा, तर सकाळीच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. आणि हिरवळ बघा किती छान अशी मस्त अशी हवा पण सुचलेली आहे. वाराच्या झुळकीने मन आनंदी होते, निसर्गाच्या गाण्यात जीवन फुलते, त्याचा स्पर्श सुखादुखात हरतो, दुःखालाही मनायला पुन्हा नव्याने जोडतो, पुन्हा नव्याने जोडतो. छान अशी वाऱ्याची झुळूक आणि असं छान वातावरण होतं, म्हणून मी आजचा जो व्हिडिओ जो आहे तर आज मॉर्निंगला सुरू केलेला आहे बघा. आणि मला जायचं होतं फुलं तोडण्यासाठी, म्हणून मग मी म्हटलं चला आज व्हिडिओ शूट करूया. म्हणजे अशी छान अशी हिरवळ आलेली आहे बघा. आणि निसर्गाची कलाच वेगळी असते. आपण कितीही पाणी मारलं अंगणामध्ये तर एक पण असं झाडं किंवा गवत असं उगत नाही आहे. आणि पाऊस पडला की किती छान असं हिरवंगार उगलेलं आहे बघा. आणि आमच्या इथं जे समोर जे जागा दिसते खाली, तर तिथं जे आहे ना तर तिथं मोर पण येतात. सकाळी सकाळी जे आहे ना तर खूप मोर येतात आणि त्यांचा असा आवाज पण येतो आहे. आणि तिथं मोर पण येऊन जातात. पण काय होतं आहे, जेव्हा आपण गॅलरीत आलो शूट करायला ना तर ते तिथून निघून जातात लगेच. थोडीशी जरी त्यांना आपली चाहूल लागली ना तर ते निघून जातात. म्हणून मला काही ते शूट घेताच आलं नाही. पण मी एखाद्या व्हिडिओमध्ये त्याचं आवर्जून मी शूट घेईल. हे इथं जे आहे बघा, तर मग मी फुलं तोडायला गेले होते सकाळी सकाळी. छान अशी मोगऱ्याला पण फुलं आलेले होते आणि चांदीपाटाचे याला दुसरे तर काही फुलं नव्हते. म्हणजे आता इथून पुढं छान झाडाला फुलं लागतील, तर मग मी फुलं तोडायला गेलते. तर मी असे फुलं घेऊन आले बघा. तर एवढेच फुलं मिळालेले आहे. पांढरेच फुलं होते. म्हणलं जास्वंद वगैरे, पण जास्वंदाला पण काही फुलं आलेले नव्हते. मग फुलं आणल्यानंतर म्हटलं आता आपण लगेच पूजा करून घेऊया. आणि पूजाचं कसं आहे, सकाळी सकाळी लवकर पूजा उरकून घेतली ना तर लवकर पूजा झाल्यामुळं काय होतं, बाकीची कामं पण पटपट होऊन जातात. म्हणून मग मी आज जे आहे तर पूजा करून घेतली. शक्यतो अगोदर तशी मी पूजाच करून घेते, नंतर स्वयंपाक बनवते. पण आज जो आहे तर थोडासा उशीर पण झाला होता आणि बाहेर पण जायचं होतं. त्याच्यामुळं घरातलं पण पटकन मला आवरून घ्यायचं होतं आणि आवरून मग बाहेर जायचं होतं. तशी मी पूजा वगैरे झाली माझी. आणि पूजा झाल्यानंतर तोपर्यंत पूजा होती आहे तोपर्यंत मी इकडं जे आहे तर बेसन पीठ पण दळून घेतलेलं आहे बघा. घरी चक्की आहे तर मग त्याच्यावरती मी बेसन पीठ दळून घेतलं, कारण 2 दिवसापासून पाऊस नाही आहे आणि बेसन पीठ पण संपलेलं होतं. तर मग ती मी डाळ जी आहे तर काल थोडीशी उन्हाला ठेवलेली होती, मग कडक झाली ती डाळ. तर म्हणलं चला लगेच ती परत पाऊस आल्यानंतर चिंबून जाती, तर म्हणलं दळून घेऊया. मग पूजा होईपर्यंत इकडं डाळ पण माझी दळून झाली. आणि पीठ जे आहे बघा, तर तुम्ही म्हणताना असं कॅरी बॅगमध्ये का बरं ठेवलं, तर असं ठेवल्यानंतर काय होतं आहे, जेव्हा डबे घासायचे असते ना तर तेव्हा पटकन आपल्याला कॅरी बॅग उचलून ठेवायची आणि डबा घासून घ्यायचा. त्याच्यामुळं मग मी जे बेसन पीठ आहे ना तर तसंच मी भरून ठेवते डब्यामध्ये. म्हणजे कसं सकाळी सकाळी किचन वाट्यावरच्या एक एक राडा आवरला ना तर मग आपले दुसरे कामं पण सुचतात आपल्याला. कारण बेसन पिठाचं मी दळून आणून वाट्यावरती ठेवलेलं होतं. म्हणलं लगेच ते हातासरशी भरून घेतलं ना तर मग आपले पण कामं जास्त लांबत नाही आहे. तोपर्यंत मी इकडं पीठ पण मळायला घेतलं. म्हणलं पीठ मळून घेऊया आणि मग एकदा स्वयंपाक बनवून घेतला ना तर मग बाकीचे कामं राहिले तरी काही नाही, म्हणजे दिवसभर निवांत आपले मग कामं चालतात. तर इकडं पीठ मळून ठेवलं आहे बघा. म्हणलं पीठ भिजतं आहे तोपर्यंत लगेच आपण भाजी जी आहे तर मग भाजी टाकून घेऊया. तर इकडं माझी भाजीची जी आहे तर मग भाजी बनवण्याची तयारी जी आहे तर माझी चालू होती. इकडं भाजीची तयारी करणं. टमॅटो कांदा मी इकडं कट करून घेतलेला आहे. आणि भाजी जी आहे बघा तर याचीच बनवणार आहे मी. आपले मूग भिजत टाकलेले होते ना तर मूग आणि त्याच्यामध्ये हे टाकलेलं होतं, मूग होते, चवळी आणि हरभरे जे आहे तर ते भिजत घातलेले होते. तर त्याला छान असे मोड आले होते, तर मग त्याचीच मी भाजी बनवणार होते. मी असे डब्यामध्ये घालून ठेवलेले होते बघा फ्रीजमध्ये. तरी पण थोडंसं त्याला मी असं स्वच्छ पाण्यानं धुवून घेते. छानपैकी त्याला असे मोड आलेले होते. आणि ह्या दिवसात कसं आहे, पालेभाज्या पण खायला नको वाटत आहेत. तर मग म्हणून मग असं थोडंसं असं कडधान्य वगैरे ह्या अशाच भाज्या बनवते.
हिरवी पालेभाजी अजून तर काही बनवलेली नाही आहे. पण अजून म्हणजे असं कसं पाऊस पडला ना हिरव्या पालेभाज्या म्हणजे शरीराला पण खायला चांगल्या नसतात. तर मग त्याच्यामुळं मग मी हिरवी पालेभाजी थोडीशी कमी केली आहे बनवायची आणि असे कडधान्य वगैरे हे अशाच ज्या भाज्या आहे ना तर मग ह्याच भाज्या बनवते. तर इकडं भाजीचा मसाला वगैरे तयार करण्याचं माझं चालू होतं. आणि बाहेर जे जायचं होतं ना तर घराची जी फडची आहे तर सगळी फडची आणलेली होती बघा. आणि किचन वाट्यावरती ना तर वरती याची जी स्टाईल जी आहे ना तर ती आणलेलीच नव्हती. तर मग त्याच्यामुळं ती आणायला जायचं होतं. मी नाही बनत होते कुठला पण कलर घेऊन या, पण ती बोलले की नाही तू पण चाल सोबत. म्हणून मग मला जायचं होतं. पण मी म्हटले मी स्वयंपाक बनवते आणि स्वयंपाक बनवल्यानंतर जाऊया आपण. कारण तिथून आल्यानंतर स्वयंपाक करायचा म्हणल्यानंतर खूप कंटाळा पण येतो आणि बाहेरून आल्यानंतर खूप बोर होऊन येतं. तर आणि बाहेर गेल्यानंतर किती वेळ लागेल ते पण काही सांगता येत नाही. तर मग त्याच्यामुळं मग मी म्हटलं नाही मी पटकन स्वयंपाक बनवून घेते आणि मग आपण स्वयंपाक बनवून घेतला ना तर मग स्वयंपाक बनवल्यानंतरच जाऊया म्हणून. म्हटलं तुम्ही तुमचं आवरा तोपर्यंत मग माझा स्वयंपाक जो आहे तर मग माझा स्वयंपाक होऊन जाईल. आणि ह्या अशा भाज्या जे बनवायच्या असताना जास्त टाईम लागत नाही आहे. पटकन भाजी पण पटकन बनल्या जाते. म्हणजे जास्त काही वेळ अन्न हिरव्या पालेभाज्याचं कसं निवडत ते बसायला त्याला थोडासा वेळ लागतो. ह्या भाज्याला काही एवढा काही वेळ लागत नाही. म्हणून म्हणलं पटकन आपण भाजी बनवून घेऊया. मग भाजी पण शिजते आहे आणि आपल्या पोळ्या पण होत आहेत. आता मी इकडं दुसऱ्या गॅसवरती ठेवून दिली बघा भाजी. कारण की ते चिमणीचं आहे ना तर त्या गॅसला पलीकडच्या गॅसला फोडणी वगैरे दिली ना तर तिथून चिमणी जी आहे ना तर ते थोडीशी अशी चिमणीचा फॅन जो आहे ना तर एका साईडला जातो आहे. त्याच्यामुळं मग मी अलीकडच्या साईडनंच गॅसवरती फोडणी देऊन घेते आणि नंतर जे आहे तर मग त्या गॅसवरती तिकडे मग अशी भाजी शिजवायला ठेवते. चिमणी पण चालू करून ठेवलेली आहे. आणि खिडकी जर का उघडली ना तर खूपच हवा लागते. म्हणजे गॅसला इतकी हवा लागते ना खिडक्या उघडल्यानंतर. कारण की स्वयंपाक बनवणं तर म्हणजे शक्यच नाही, होतच नाही काही त्याच्यावरती. इतकी हवा लागून जाते आहे. आणि आता 2 दिवसांना तर खूपच हवा सुटलेली आहे नुसती. तर त्याच्यामुळं इथं गॅस जो आहे ना तर मग दोन्ही साईडनं जे त्याला खिडकी आहे पण काहीच उपयोग नाही बघा त्या खिडक्यांचा. कारण त्या खिडक्या मला उघड्या ठेवताच येत नाही आहे. ठेवल्या की इतकी हवा लागते ना, खूपच हवा लागते आहे. त्याच्यामुळं गॅस पण विझतो आहे. त्याच्यामुळं मग मी चिमणी बसवली. पण मग आता चिमणीवरती आता हे चालू आहे पण मग दोन्ही साईडनं खिडक्या असून त्याचा काहीही उपयोग होत नाही. इकडं माझ्या जे आहे तर मग पोळ्या पण बनवणं चालू होत्या. म्हणलं पटकन पोळ्या पण बनवून घेते. आणि ते म्हटले की मग मला लगेच जेवायला पण दे. म्हटलं ठीक आहे. मग लगेच पोळ्या झाल्या की मी त्यांना जेवायला देणार होते आणि माझं जे आहे तर मग मी तिथून आल्यानंतरच जेवण करणार होते. हे बघा हवा लागते ना त्याच्यामुळं किती वेळचं हे झालं तरी पण तवा गरम होत नाही आहे. आणि एकदा गरम झाला ना मग पटपट पोळ्या शेकतात. पण एकदा थोडासा गरम होईपर्यंतच. तर माझं झालेलं होतं. आता किचनमधलं मी आवरलं आणि मग आता बाहेर जाण्यासाठी आवरून जे आहे तर मग मी निघालेले आहे बघा. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.